आणि आत्ताच एक महत्त्वाची बातमी हाती येते ती म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मागणी केलेली आहे 3 दिवसात कर्जमाफी द्या असा इशारा त्यांनी थेट सरकारला दिलेला आहे। विरोधकांची कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशनाची मागणी देखील पाहायला मिळते। 3 दिवसात कर्जमाफी द्या अन्यथा अधिवेशन बोलवा असं म्हणतात अजित पवार। आज पनवेलमध्ये संघर्ष यात्रेचा सांगता झालेला आहे, समारोप झालेला आहे आणि त्याच वेळी बोलताना अजित पवारांनी हे महत्त्वाचं विधान केलेलं आहे। सरकारला 3 दिवसांचं अल्टिमेटम दिलेलं आहे। आज उत्तर प्रदेशमध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये हा मुद्दा अधिक पेटताना पाहायला मिळतोय। 8 दिवसांची संघर्ष यात्रा विरोधकांनी काढली होती। दादा काय सांगाल यूपी मधली बातमी आणि महाराष्ट्रातला संघर्ष? तुम्ही जर अलीकडे देश पातळीवर राज्य पातळीवर जर बघितलं तर वेगवेगळ्या हायकोर्टामधनं देखील तशा प्रकारचे निर्णय यायला लागलेत। हायकोर्टच आता सरकार ह्याच्याबद्दलचे निर्णय घेईना म्हणून काही जण हायकोर्टात जायला लागलेत आणि हायकोर्टातनं न्याय मागायला लागलेत आणि हायकोर्ट त्याच्याबद्दलचा शेतकऱ्यांच्या बाजूने न्याय द्यायला लागलेला आहे। हे मुंबई मद्रास हायकोर्टामधनं जो निकाल आलाय तो आपण पाहू शकतो। आमची हेच म्हणणं होतं की भारतीय जनता पक्ष सत्ता मिळवण्याच्या करता जर उत्तर प्रदेशमध्ये सांगू शकतं की आमचं सरकार येऊ दे आम्ही कर्जमाफी त्या ठिकाणी देणार, गेले काही वर्ष आणि काही अधिवेशन आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आणि आमदारांनी मागणी केलेली आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये देखील दुष्काळ पडलेला आहे। यंदा पाऊस काळ चांगला झाला तरी देखील जे पीक आलं त्याला योग्य प्रकारचा दर मिळालेला नाहीये आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा देखील 7/12 कोरा करून दिला गेला पाहिजे। मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळ आल्यानंतर देऊ, मुख्यमंत्री म्हणतात की 7/12 कोरा केल्यानंतर आत्महत्या होणार नाही ह्याच्याबद्दलची हमी कोण देणार? अशा पद्धतीचं काहीतरी मनाला न पटणारे गोष्टी ते बोलायला लागलेले आहेत। आमचं म्हणणं की यूपीए सरकारने 71,000 कोटी रुपयाचं कर्ज देश पातळीवर संपूर्ण देशाचं माफ करून दाखवलेलं होतं। त्याच पद्धतीनं देशातनं पैसा आणायचा का राज्यातला पैसा उभा करायचा हा प्रश्न पूर्णपणे सरकारचा आहे, तो अधिकार सरकारचा आहे। उत्तर प्रदेशच्या सरकारपेक्षा महाराष्ट्र सरकारची आर्थिक परिस्थिती ही जास्त चांगली आहे आणि त्याच्यामुळे उत्तर प्रदेशच्या सरकारने जर 36,000 कोटी रुपयाचा निर्णय घेऊ शकलेला आहे तर महाराष्ट्र सरकार पण 30,000चा निर्णय घेऊ शकतं। त्याकरता विलंब करण्याचं कारण नाही। त्याच्याकरता संघर्ष जे आता शेतकऱ्यांनी सुरू केलेला आहे, सगळ्या विरोधकांनी सुरू केलेला आहे आणि काही काही तर शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे की आता आम्ही पीकच घेणार नाही, आम्ही संपावर चाललोय। काही इतर पण वेगवेगळ्या संघटना ते पण त्या ठिकाणी पुढे यायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं एकंदरीतच वातावरण सगळं अडचणीचं ठरेल आणि त्याच्यामुळं जर शेतकरी पूर्णपणे त्यांना नैराश्य प्राप्त झालं तर महाराष्ट्र पुढे जाऊ शकणार नाही आणि म्हणून आता कशाचाही विलंब न लावता ह्या सगळ्या ज्या घटना घडलेल्या आहेत ते बघून अजूनही अधिवेशनाचे 3 दिवस बाकी आहे। 7 तारखेच्या आत त्यांनी तशा पद्धतीचा निर्णय घ्यावा। माझी त्याच्यावर ही पण त्यांना सूचना राहील, जर या 3 दिवसात त्यांना निर्णय घेता येत नसेल तर त्यांनी पुन्हा फक्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करता आणि ती कर्जमाफी दिल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना व्यवस्थितपणे आधारभूत किंमत त्यांच्या पिकाला मिळून द्यायची याबद्दलचं विशेष अधिवेशन बोलवावं। आम्ही सगळेजण त्या विशेष अधिवेशनाला यायला तयार आहोत। त्याबद्दल पूर्णपणे सहकार्य सर्व विरोधी पक्ष करायला तयार आहे, पण आता वेळ घालवता काही अर्थ नाही कारण आज देखील राज्याचे मुख्यमंत्री चंद्रपूरमध्ये जात आहेत आणि त्या असणाऱ्या जिल्ह्यामध्ये जवळ एक शेतकरी स्वतःचं जीवन संपवतोय। म्हणजे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये येत असताना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना या सरकारबद्दल या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल विश्वास वाटत नाही आणि म्हणून ते येताना देखील तो आत्महत्या करायला प्रवृत्त व्हायला लागलेला आहे। हे महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अतिशय न परवडणारी बाब आहे। ही अजिबात आपल्याला भूषणावं अशा प्रकारची बाब नाहीये। आपलं देशामध्ये महाराष्ट्राची बेइज्जत होणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि त्याकरता पुन्हा या शेतकऱ्याला अतिशय कणखरपणे उभं करण्याचं काम करावं लागणार आहे। ह्याच्यात मला
तर 60 दिवसांची जी संघर्ष यात्रा होती ती विरोधकांची संपलेली आहे आणि पनवेलमध्ये आज बोलताना अजित पवार यांनी सरकारला 3 दिवसांचं अल्टिमेटम दिलेलं आहे आणि 3 दिवसात जर कर्जमाफी होऊ शकत नसेल तर विशेष अधिवेशन बोलवा असं देखील विरोधक म्हणतात. कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक झालेत.